रोजच्या प्रेमाने सकाळी माझी नाश्ता बनवायची तयारी चालू होती. किचनमध्ये कोणी दिसत नव्हतं. कोणी म्हणजे जाऊ माझी. मनातल्या मनात म्हटलं, सकाळी सकाळी कुठे हिंडायला गेली ही. तेवढ्यात जाऊबाई बाहेरून पळतच आली. आज जरा घाबरल्यासारखी दिसत होती. मी दचकलेच तिला असं अचानक समोर बघून. मी तिला विचारलं, काय झालं एवढं घाबरायला? ती बोलली, त्या समोरच्या घरातील ती रीना. सगळे म्हणताय ना ती बेशुद्ध पडलंय. जर बेशुद्ध आहे तर मग तिची हालचाल काहीच होईना. आतापर्यंत शुद्ध यायला हवी होती तिला. सुरुवातीला तर मला कळलंच नाही जाऊबाई काय म्हणते, कोणाविषयी म्हणते. पण तिला असं घाबरलेलं बघून जिकडून ती पळत आली होती, म्हणजे ज्या घरातून आली होती, त्या हातातलं पीठ मळायचं अर्ध ठेवून मीही त्या शेजारच्या घरात जावेच्या पाठोपाठ गेले. सगळे केस विस्कटलेले होते माझे. पिठाने भरलेला हात घेऊन मी तशीच गेले रीनाच्या घरात, की नक्की काय झालं ते बघायला. आजूबाजूचे सगळे जमलेले त्या घरात. त्याच घरात नुकतंच भाड्याने राहायला आलेल्या बाईच्या हातात छोटंसं नाजूकसं गोड बाळ, अजून 1 महिना देखील न झालेलं. घरात काय घडलं या सगळ्यापासून अनभिज्ञ मी. तिथे जाताच ते मूल हातात घेतलेली बाई माझ्याकडे बघत म्हणाली, ही पण तब्येतीने बारीकच आहे की? मीही बारीक आहे. काय झालं मग? आम्ही सांभाळतोय ना आमच्या पोरांना. मग हिने असं का केलं? असं करायची काय गरज होती? तिथली परिस्थिती थोडीफार माझ्या ध्यानात यायला लागली होती. मीही बोलले, मग मला तर 2 मुली आहेत. सांभाळते ना मी त्यांना. एवढं दमता दिवस नुसता कामात जातोय तरी सांभाळते ना. मला वाटलं तिला पहिली मुलगी झाली म्हणून तिने स्वतःला काही करून घेतलं की काय. पण खरी गोष्ट तर काही वेगळीच होती. ती भाडेकरू बाई सांगू लागली रीनाला. आम्ही किती समजावलं, बाई तू का त्रास करून घेतेस स्वतःला? आम्ही सगळेजण आहोत की तुला, तुझ्या पोरीला बघायला. तुझा नवरा आहे, सासू आहे, दीर आहेत, पोरींची लंगोटी पण रात्री तर रात्री धुवूनही टाकतो तुझा नवरा. कुणीसुद्धा करणार नाही एवढं. कुठलाच नवरा नाही करत हे सगळं. आणि तरी तू म्हणतेस की मला नाही जमणार पोरगीला सांभाळायला. अशी हिंमत हारून कशी चालणार? पण काय ह्या बाईच्या डोक्यात काय चाललं होतं कुणास ठाऊक. हे असं करून बसली. असं म्हणजे नक्की काय? कोणी बोलायचं तयार नव्हतं की नक्की काय झालं? रीनाने स्वतःला काय करून घेतलं? मला काही समजेना. मी जावेकडे बघितलं. ती हळूच बोलली, मी आले तेव्हा बाथरूममधील फॅनला ओढणी गुंडाळलेली दिसत होती आणि रीनाला बाथरूमच्या बाहेर ठेवलं होतं. सगळे म्हणत होते ती सकाळी उठून कपडे बदलायला म्हणून बाथरूममध्ये गेली. 3 तास झाला तरी बाहेर आली नाही. म्हणून तिच्या सासूने तिच्या मुलाला उठवलं की रीना किती उशीर झाला, आता आत गेलंय, बाहेर येईना. मग तिच्या नवऱ्याने बाथरूमचं दार तोडून काढलं आणि तिला बाहेर काढलं. मी समजले काय समजायचे ते, की हिने बाथरूममध्ये जाऊन काय केलं. तेवढ्यात बाहेर गाडीचा आवाज आला. रीनाचा नवरा तिला घेऊन आला होता. कशीबसी दोघांनी धरून तिला उचलून आणली होती. प्राणज्योत केव्हाच मावळली होती तिची. फक्त मनात काही शंका राहू नये म्हणून सगळ्या जमलेल्यांनी तिच्या नवऱ्याला तिला दवाखान्यात घेऊन जायला सांगितले होते. असल्याच जीवात जीव शिल्लक तर म्हणून. पण सगळं व्यर्थ. पहिल्यांदा मी कुठल्या तरी पुरुषाला एवढं हातबल हवळं होताना बघितलं होतं. तिला चादरीवर झोपवली नि हा त्याच्या खोलीमध्ये येऊन गपकन खाली बसला. सगळी हिंमत संपली होती त्याची. रडायला पण धड येत नव्हतं त्याला. मी आणि ती भाडेकरू बाई त्या बाळाला घेऊन रीनाच्या खोलीत गेलो. मी यासाठी गेले की निदान खोलीत जाऊन तरी कळेल नक्की प्रॉब्लेम काय होता. पण खोली अगदी व्यवस्थित, जसं की काही घडलंच नाही. तिचा नवरा तिथे येऊन रडू लागला. मी विचार करत होते तिथे जाऊन त्याला समजावू की नको, कारण आमची घरची विजेची कामं त्यांच्याकडेच असायची. चांगला ओळखीचा होता तो आमच्या. तोवर 1-2 जाणत्या बायका त्याला समजवायला आल्या. मग मीही हिंमत करून पुढे गेले. त्याला म्हटलं, तुम्ही का त्रास करून घेताय स्वतःला? तिला तुम्ही एवढं समजावलं. तिच्यासाठी नवीन लावलेलं दुकान कायमचं बंद करून इथे घरी दुकान सुरू केलं. सिजेरियन झालं, त्याला एवढा खर्च केला, तरीही ती अशी वागली. म्हटलं, तुम्हीच जर हिंमत हारला तर पोरीला कोण बघायचं? तेवढ्यात तो म्हणाला, काय राहिलंय आता? बाकी संपलंय सगळं. त्याचं ते बोलणं काळजात गेलं पार माझ्या. आतून तुटला होता तो, खचला होता, संपला होता. खूप वाईट वाटलं मला. जेव्हा तिला चादरीवर ठेवली तेव्हा तो, तिची सासू दोघेही तिडकीने कळवळून म्हणत होते, उठ रीना उठ. अगं आपल्या परीला कोण सांभाळायचंय? परी त्या छोटीसं नाव. पण रीना केव्हाच उठणार नव्हती. कायमची सोडून निघून गेली होती. माझ्या डोळ्यासमोर फक्त ती छोटीशी पोरगी दिसत होती.
एवढूसा तो जीव, कसं व्हायचं त्याचं, कोण बघायचं त्याचं, हवं नको, आईशिवाय कोण समजू शकत आपल्या मुलांना. हिने असं करण्यापूर्वी एकदा तरी आपल्या मुलीचा विचार करायला हवा होता. हे आत्महत्या वगैरे मी लांबून ऐकलं होतं, पण जवळून अनुभवायची प्रथमच वेळ आली होती. आतापर्यंत काही वाटत नव्हतं, पण आता खरंच वाटतंय. आत्महत्या करणं म्हणजे खरंच अगदी भ्याडपणाचं लक्षण. काय सिद्ध होतं जीव देऊन आत्महत्या करून? उलट आलेल्या परिस्थितीला जिद्दीनं सामोरं गेलं पाहिजे. काय मिळवलं तिनं? गेली ना पुरीला न परखी करून. तेव्हापासून ही आत्महत्या करणारी माणसं डोक्यात शिरतात माझ्या. राग यायला लागला आहे मला त्याचा. अरे स्वतःचा नाही, निदान आपल्या मागे काय होईल याचा तर विचार करायचा. बेअक्कल कुठली, कुणाची चूक होती यात? त्या नवऱ्याची, ज्याने लाज सोडून आपल्या बाळंतीण बायकोची सगळी कामं केली? की त्या बाळाची, ज्याने जन्म घेतला? की त्या रीनाची, जिला समजवायला कोणी कमी पडलं? की त्या रीनाच्या आईची, जिने फोनवरून फुसकारक्या मारणं सोडलं नाही, पण एकदाही म्हटलं नाही, बाळा 4 दिवस तू इकडे येऊन राहा, मी करते तुझं. जेव्हा मला माहीत झालं की ती बारीक आहे, पोरीला सांभाळू शकणार नाही, म्हणून रीनाने आत्महत्या केली, तेव्हापासून खूप वाईट वाटत होतं. वाटलं गेले असते मी ती बाळंतीण झाल्यावर तिला बघायला, तर कदाचित तिला थोडंफार समजावलं असतं की हे खा, ते खा, काळजी करू नको, खाण्यापिण्याकडे व्यवस्थित लक्ष दे, मग होशील ठीक. कारण मी पण ह्या परिस्थितीतून गेली आहे. पण हे समजवलंच नाही ना कोणाकडून. ती डिप्रेशनमध्ये आहे. इथे शहरात चालत नाही कोणाच्या घरी कोणी गेलेलं, आणि लहान मूल असेल तर खूप पाडतात. म्हणून मी जास्त लक्ष नाही दिलं की जावं रीनाला आणि तिच्या बाळाला बघून यावं. खूप वाईट वाटतंय. गेले असते तर कदाचित एखाद्याचा जीव वाचला असता. जर मी थोडं तरी समजावू शकले असते तिला. तर रीनाने स्वतःच्या मूर्खपणामुळे आपला जीव गमावला खरं, पण पाठीमागे ठेवून गेली एक छोटासा तान्हुला जीव, ज्याची कळी अजून उमलली देखील नव्हती. स्वार्थी जगात सोडून गेली होती रीना आपल्या तान्हुल्याला बेवारस करून जगण्यासाठी, लढण्यासाठी. पण तिला काय माहीत, आईशिवाय जगणं लेकरासाठी किती कष्टदायक असतं. बरं, स्वतः मरून गेली ती गेली, निदान त्या साध्या सरळ ज्याने हिला केव्हा दुखावलं नाही, ज्याने रीनाला अगदी लहान मुलासारखं अलगद सांभाळलं, त्या नवऱ्याचा तरी विचार करायचा. मरायच्या आधी एखादी चिठ्ठी तरी लिहून जायचं की मी माझ्या मर्जीने आत्महत्या करते. बिचारा तो राजू, रीनाचा नवरा, तो तरी फसला नसता. जेव्हा आजूबाजूच्या लोकांना माहिती झालं की रीनाने फॅनला गळफास लावून जीव दिला, सगळेजण जमा होऊ लागले. सगळे म्हणजे किती, अगदी बोटावर मोजण्याइतके. त्याही सगळ्या बायका, एकही पुरुष नाही त्यात. शहरात असंच असतं, मेलं तरी कोणी कोणाला विचारत नाही. अगदी तिचं परिस्थिती इथं. त्या राजूच्या ओळखीच्या 1-2 वयस्क बायका, ती भाडेकरू आणि तिचा नवरा, रीनाची सासू, दीर आणि मी आणि माझी जाऊ, बाकी शेजारी एवढी घरं. पण कोणी फिरकलं देखील नाही. हीच माणुसकी का? तर राजू, आपण भलं काम, आपलं काम भलं, या विचारांचा असतो एखाद्याचा स्वभाव. म्हणून शेजारच्या लोकांनी संकटकाळात देखील त्याला मदत नाही केली. अगदी एकटा पडला होता बिचारा. एक भाऊ जरासा वेडपट, दुसरा भाऊ पण तसाच. वडील जख्ख म्हातारे वर्षापूर्वीच वारले होते, आणि आई म्हातारी. त्यात मणक्याचे ऑपरेशन. बिचारी वाकून वाकून चालते. नात झाली म्हणून लाडू घेऊन आली होती आमच्या घरी. माझ्या रूमवरच्या मजल्यावर 13-14 पायऱ्या चढून वर आली. मला खूप वाईट वाटलं. तिला म्हटलं खाली दिले ना, मग बस झाले की. तुम्ही कशाला उगाच त्रास करून वरती आला? तर म्हणते कशी, काही नाही होत ग पोरी, 4 लाडू तुला दिले म्हणून खुशी वाटते तेवढीच. ती जाताना मी तिला अर्ध्या पायऱ्यात सोडून आले आणि व्यवस्थित जायला सांगितलं. जेव्हा ती म्हातारी आली होती ना लाडू घेऊन, तेव्हा मी तिला विचारलं होतं, कसं करता मग तुम्ही बाळांतीन लहान बाळांचं? म्हातारी एवढूसं तोंड करून म्हणाली, करते तसंच, उठत बसत. मी बोलले, मग रीनाची आई काय म्हणली? ती नाही आली का? नाही तर तिने थोडे दिवस न्यायचे रीनाला माहेरी. आणि हा रीनाची बहीण आहे ना, तिला बोलावून घ्या की. मग थोडे दिवस मदतीला म्हातारी बोलली. जेव्हा बाळ झाले तेव्हा दवाखान्यात बघायला आली होती रीनाची आई. तिथपासून महिना होत आला, एखादा देखील आली नाही. म्हणते ते बाळ तुमचे आहे, सेवा पण तुम्हीच करा, आम्हाला नाही जमणार. आणि बहिणीचं कॉलेज आहे आणि तिला नाही जमायचं. मी त्या म्हातारीला म्हटलं, कसली आई आहे तू? स्वतःच्या लेकीची काळजी. च्या महाराष्ट्रात असं नसतं. 1 होऊ दे, 2 होऊ दे, नाही तर 3रं. मुली हौसेनं आपल्या आईच्या घरी जातात बाळंतपणासाठी. आणि इकडे बघा झालं. राजू बायकोला डॉक्टरकडून दाखवून घेऊन आला. माहीत होतं कदाचित ती जिवंत नाही, तरीही मनाची खोटी समजूत, खरी चुकी तिथंच झाली.
खरं तर अशा वेळी खूप समजूतदारपणे घ्यावं लागतं, पण अशा प्रकरणात म्हणजे सासूरवासीन आत्महत्या या प्रकरणात चूक असो नसो सासरवाकडचे भरडले जातात. इथं तेच झालं. राजूच्या ओळखीमधील त्या एका बाईने सांगितले, तू हिला खाजगी दवाखान्यात घेऊन जा. सरकारी दवाखान्यात नेलं तर पोलीस केस झाल्याशिवाय राहणार नाही आणि पोस्टमॉर्टम वगैरे ते सगळं वेगळंच, बॉडी लवकर मिळणार नाही देखील. चूक इथंच झाली. राजू तिला खाजगी दवाखान्यातून दाखवून घेऊन आला. तिथल्या डॉक्टरांनी रीनाला मृत घोषित करून पाठवून दिलं. घरात आल्यावर त्याने तिला चादरीवर झोपवलं. आज त्याच्या खोलीत येऊन धाय मोकलून रडू लागला. आम्ही समजावलं त्याला, पण त्याची मनस्थिती नव्हती समजण्याची. तो दोष स्वतःलाच देत होता. आता बरी आली. रीनाच्या माहेरी कोण आणि कसं सांगणार की काय झालं, काय घडलं. राजू त्या मनस्थितीत नव्हता की फोनवर काहीही बोलेल आणि रीनाच्या आईवडिलांना सांगेल की काय इकडे काय घडलं आहे. सांगणं तर गरजेचे होतं. मी तिथेच उभी होते. शेवटी त्या भाडेकरू बाईने तिने राजूच्या फोनवरून रीनाच्या घरी फोन केला. मी म्हटलं, असं सांगा की रीनाची तब्येत खूप बिघडली आहे, तुम्ही ताबडतोब या. खरं तर फोनवर मीच बोलणार होते, पण रीनाच्या माहेरची आणि माझी काय ओळख, म्हणून मी फोन घेतला नाही. खरं तर इथं खऱ्याला केव्हाच न्याय नसतो असं म्हणतात आणि ते भाडेकरूच्या बाबतीत सिद्ध झालं. बिचारीने रीनाच्या माहेरी फोन केला खरं, पण त्या लोकांनी तिलाच त्यात अडकवलं. ते कसं ते मी सांगेनच नंतर. रीनाच्या माहेरी इकडे खरं काय घडलंय हे सांगितलं नसल्यामुळे तिची आई खूप उशिरा आली. अगदी 2-3च्या दरम्यान तिची आई आलीनी आपल्या लेकीला अशा अवस्थेत बघून एकच हंबीरड्या फोडला. त्या आईसाठी हे पचवणं खूप अवघड होतं की ज्या लेकीला आपण आपल्या पोटात 9 महिने वाढवलं, जन्म दिला, सांभाळ केला, ते लेकरू असं अर्ध्यात सोडून गेलं. कुठल्याही आईसाठी हा क्षण खूप कठोर, हृदयद्रावक, भयानक म्हणला तरी चालेल. देव करोनी कुठल्या आईवर अशी वेळ न येवो. रीनाच्या सासऱ्यांची तिच्या अंत्यसंस्कारची तयारी करायला सुरुवात केली. पण तिची आई बोलली, जोपर्यंत रीनाच्या माहेरचे सगळेजण येत नाहीत तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही. कारण ती एकटीच आली होती. त्यांना असं सांगितलं नव्हतं की रीना मृत झालेली आहे. त्यामुळे ती घरच्या अजून कोणाला घेऊन नव्हती आली. रीनाची मावशी आणि एक बहीण दिल्लीत राहायला होत्या. त्या इथं पोहोचेपर्यंत 6-7 तास नक्कीच लागणार होते. पूर्ण दिवस निघून गेला. तिचं शव अजून घरातच होतं. सरकारी दवाखान्यातून एक शवपेटी मागवली आणि रीनाचं शव त्यात ठेवून तिच्या मावशीची, बहिणीची आणि इतर पाहुण्यांची वाट बघत बसले. खऱ्या भूकंपाला सुरुवात तर इथून पुढे होणार होती, जेव्हा रीनाच्या 5ही बहिणी हजर होणार होत्या. सकाळी सूर्यदेव दर्शन देताना देता तोच एकच गलबला ऐकू येऊ लागला. समोरच्या घरातून जोरजोरात रडण्याचे आवाज, एकमेकांना सावरण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. रीनाचं शव अजून त्या लाईटवरच्या काचेच्या शवपेटीतच होतं. कितीही झालं तरी शरीर हे नश्वरच. त्यातून एकदा प्राण निघून गेला की तो नश्वर देहच. मूर्त व्यक्ती जास्त वेळ ठेवणं उचित देखील नसतं. रीनाची राहिलेली माहेरची सगळी पाहुणे उजळताच इकडे पोहोचली होती. तिची दिल्लीतील बहीण तिच्या सासूनी मुलांबाळांसमवेत आली होती. रीनाच्या सर्व पाहुण्यांना असं सांगितलं होतं की ती बाथरूममध्ये आंघोळीला गेली होती आणि 1 तास झाला तरी बाहेर येईना. खूप आवाज मारले तरी बाहेर येईना, म्हणून शेवटी बाथरूमचा दरवाजा तोडून तिला बाहेर काढलं. पण तिची काहीच हालचाल नव्हती. कदाचित ती पाय घसरून पडली असावी नि मेंदूला मार लागला असावा आणि जाग्यावरच तिचा जीव गेलेला असावा. आणि तसंही रीनाचा नवरा त्या परिस्थितीत नव्हता की तो स्वतः काही ठाम निर्णय घेईल. अचानक आलेल्या या संकटाच्या परिस्थितीमुळे तो खूप खचला होता. त्यामुळे लोक काय सांगतील तिचं त्याची पूर्वदिशा होती. आणि इथेच खूप मोठी चूक झाली. प्रकरण खूप वाढेल, पोलिसात जाईल, नाचक्की होईल, म्हणून चुकी नसताना सत्य लपवलं नि तेच त्यांच्या अगलट झालं. रीनाच्या सासऱ्यांची रीनाच्या मृत्यूचं जे कारण सांगितलं तिच्या माहेरच्यांनी, पण ते मानलं. पण सत्य बाहेर केव्हा आलं, जेव्हा सगळ्या बायकांनी मिळून तिला शेवटची अंघोळ घालण्यासाठी शवपेटीतून बाहेर काढलं, तेव्हा रीनाच्या गळ्यावर काळी कुट्ट खून होती.
तिच्या बहिणीने एकच गलका केला. आमची बहीण पाय घसरून पडली. मग तिच्या गळ्यावर कशाची खून आहे तरी आम्ही मध्यापासून विचार करतोय. बाथरूममध्ये पडली. मग कुठेच जखम कशी झाली नाही. डोक्याला तर लागायला हवं होतं, पण पाणी इथं मुरतंय. पोरगीचा जीव बाथरूममध्ये पडून नाही गेला. तुम्ही सासरच्यांनी गळा दाबून मारला आहे तिला. तिच्या बहिणी तिच्या नवऱ्याजवळ गेल्याने विचारायला लागल्या, सांग राजू, रीनाच्या गळ्यावर कशाचा निशाण आहे? सांग राजू. एवढा वेळ गप्पा असलेला राजू बोलला, वो गिरी कोई नहीं थी, उसने गले में फंदा लगाकर अपने आप को फाशी लगवा ली. खरं तर हे सगळं सुरुवातीला सांगायला हवं होतं, नाही तर मग राजूने असं देखील सांगायला नको होतं. तो त्या मनस्थितीत नव्हता. त्याने खरं सांगितलं जरूर, पण रीनाच्या घरच्यांनी विश्वास ठेवायला हवा होता ना राजूवर. बस मग काय. राजूचं ते उत्तर ऐकून सगळी शांतता भंग झाली. एकच गोंधळ, एकच गलका सुरू झाला. रीनाच्या माहेरचे तिच्या सासरच्या माणसांवर हिंस्र स्वापदासारखे तुटून पडले. 2 दिवस होत आले तुम्ही आमच्या पोरगीला मारलंय, ते मारलंय. वरून आम्ही यायच्या आधी तिचा अंतिम संस्कार उरकायला निघालात. का तर तुमचं हे कांड आम्हाला कळू नये म्हणून. आम्ही पण तुम्ही जी सांगाल ती कारण ऐकली, पण खरं काय ते शेवटी कळलंच ना आम्हाला. जर आम्ही बघितलं नसतं तर आम्हाला माहीत पण झालं नसतं की आमच्या पोरीचा जीव गळा दाबून गेला आहे. तिला घरच्यांनी मारली, सासरच्यांनी मारली. एकच आवाज उठला, पोरगी मारली आमची. गळा दाबून पोरगी मारली आमची. बाळंतपणानंतर पोरगीला 4 दिवस माहेरी न्यायची गोष्ट आली तर तू बाई इथेच राहा. इथं आधीच तुझे वडील आजारी आहेत. त्यांचं नी तुझं मी कसं बघणार. करू दे की तुझ्या सासूला असं म्हणणारी तिची आई पोरगीच्या गळ्यावर निशाण बघतात जावयाला म्हणते कशी, अरे तुला होतं नव्हतं बायकोचं तर मला सांगायचं, मी केलं असतं. पण खरं हे नव्हतंच. ते त्या रीनाच्या माहेरच्यांना कोण सांगणार. जी सांगणार ती तर सोडून निघून गेली होती. आणि राजूने जे सांगितलं त्याच्यावर यांचा विश्वास नव्हता. सगळ्यांनी एकच आक्रमक पवित्रा घेतला. रीनाच्या माहेरचे गाडीवर आणि सासरचे इनमिन 3 नवरा, कमरडम वाकलेली म्हातारी सासू, एक दीड वेळा तर दुसरा दीड शहाणा. याचं काय चालणार त्या 20-25 जणांच्या टोळीपुढे. त्यांनी राजूला विचारलं, मग तू खोटं का बोलला? राजू आधीच बायकोचं निर्जीव शरीर बघून गडपटलेला म्हणला, मला आजूबाजूचे म्हणले की असं सांग सगळ्यांना ती बाथरूममध्ये पडून मेली. रीनाच्या मावश्या, बहिणी, आई, पाहुणे एकच गलका करत घरातून बाहेर पडले की आम्ही आधी पोस्टमॉर्टम करणार, मगच अग्नी देणार. आणि सगळे पोलीस चौकीकडे निघाले. तक्रार नोंदवायला, जे होऊ नये म्हणून. उगाच गरीब निरपराध भरडला जाऊ नये म्हणून आजूबाजूच्या लोकांनी त्याला खोटं सांगायला सांगितलं. पण आता तेच होणार होतं. पोलीस केस, पोलीस चौकी. राजूनी त्यांच्या घरचे हतबल लाचार, कारण त्यांची बाजू मांडायला त्यांचं असं कोणीच नव्हतं. रीनाच्या माहेरच्यांनी राजूला विचारलं, तू आधीच खरं का नाही बोलला, का खोटं सांगितलं? तर राजू बोलला, मला शेजारच्या लोकांनी सांगितलं, खोटं सांग की ती पाय घसरून पडली आणि जीव गेला. झालं तिच्या माहेरच्यांनी रस्त्यावर आल्यावर गल्लीतील माणसांना पण सोडलं नाही. त्यांनाही शिव्यांच्या लाखोल्या वाहिल्या. क्या इन गली वालों के घर में बेटियां नहीं है क्या? इनके घर में तो बेटियां ही नहीं होगी. क्या ये लोग भी अपनी बहू बेटियों के साथ यही करते हैं? बिचारा राजू. आधीच त्याला मदत करायला कोणी पुढे येत नव्हतं, कारण राजूचा स्वभाव शांत, लोकांवर जास्त बोलणं चालणं नाही. अर्ध्या शेजाऱ्यावर कशा ना कशावरून खटके उडालेले, त्यामुळे सगळे या प्रकरणापासून लांबच होते. त्यातून 2-4 ओळखीचे पुढे आलीत, पण नंतर ती देखील या रस्त्यात झालेल्या तमाशामुळे पुढे यायला धजेलाच. रीनाच्या घरचे मात्र सगळ्या रस्त्याने नारेबाजी करत, मार डाला, मार डाला, ससुराल वालों ने मार डाला, गला घोटकर मार डाला, पोलीस चौकीत रवाना झाले. लेक गेल्याचं दुःख होत, मग त्यांच्याच लेकीचा अंश दुसऱ्या कोणाच्या तरी मांडीवर होता. पण रीनाच्या माहेरकडच्या एकाही व्यक्तीने त्या छोट्या बाळाला हृदयाशी कवटाळले नाही. लेक गेली ह्याचा संबंध लेकीशी. मग लेकीने 9 महिने जे उदरात वाढवलं
जीवघेणा त्रास सहन करून त्या छोट्याचा जन्म दिला, पण लेकीच्या माघारी ते तिचं छोटंसं पाखरू देखील यांना परकं झालं आणि लेकीवरच्या प्रेमाने दाखले देत आहेत. थोड्या वेळाने सरकारी दवाखान्यातून रुग्णवाहिका आली आणि रीनाचं शव पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आलं. ते म्हणतात ना, शहरात राहणं म्हणजे एखाद्याचा जीव गेला तरी कोणाला समजणार नाही. तसंच काहीच इथं देखील. पुन्हा रीनाच्या प्रेताला अग्नी केव्हा दिलं, राजूला पोलिसांनी केव्हा पकडून नेलं, काही माहीत नाही. हा, पण दुसऱ्या दिवशी पेपरमध्ये बातमी मात्र आली होती. नवविवाहितेची सासऱ्यांकडून गळा दाबून हत्या. त्यात रीनाचा लग्नातला फोटो आणि तिच्या फोटोबरोबर तिच्या आईचा कालचा रस्त्यात उभं राहून रडतानाचा फोटो. पण आपण असा अंदाजही लावू शकत नाही, कारण त्यांच्या घरातलं आपल्याला काय माहिती. आणि त्यात त्या भाडेकरू बाईंचं पण नाव की तिने फोन करून कळवलं की रीनाला दवाखान्यात नेलं आहे. बिचारी बिना कामाची यात फसली. मदत करा ती करा आणि वरून जोडे खावा अशी गत झाली होती तिची. बिचारी हे सगळं असं घडल्यामुळे 2 दिवस घरातून बाहेर आली नाही. पोरांना पाहुण्याकडे पाठवून दिलं. रीनाच्या माहेरच्या बायकांनी केलेला तमाशा, पोलीस केस या सगळ्या भीतीमुळे आजूबाजूचे देखील यात भाग घ्यायला तयार नव्हते. आणि राजूही जास्त भीतीमुळे आजूबाजूचे देखील यात भाग घ्यायला तयार नव्हते. आणि राजूही जास्त कोणाबरोबर मिळून मिसळून असं नसायचं. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी तडकाफडकी कोणी धावून येणार नव्हतं. आणि तसंही शहरात कोणी कोणाला मदत करत हो. जीव चालला तरी शेजारून जातील, पण पाणी पाजणार नाहीत. असं शहरी वातावरण. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये काय आलं, राजूचं काय झालं, त्यांच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला, तो तुरुंगातून सुटणार की नाही, की आजन्म जेलमध्येच राहणार. अगदी शेजारी असूनही आम्हाला यातील एकाही गोष्टीचा पत्ता लागत नव्हता. कोणाला विचारलं तर नाही बुवा, आम्हाला नाही काही कळलं म्हणतं सगळे पुढे निघून जायचे. एके दिवशी रस्त्यात एक ओळखीच्या काकू दिसल्या, वयस्कर. म्हणलं त्यांना विचारावं. ज्या दिवशी रीनाचं असं घडलं तेव्हा त्या पण तिथं होत्या. मी विचारलं, म्हणलं काय आले पोस्टमॉर्टम रिपोर्ट. त्या म्हणाल्या, काय येणार आहे तेव्हा गळा दाबून मारलं असंच आलं असणार. हो, कारण फास लावून घेतला तरी गळ्यावर दाब पडल्याचे निशाण आणि गळा दाबल्यावरही तशाच निशाण खुणा. मी त्या काकूंना म्हटलं, अहो पण यांनी असं काही नाही केलं ना. जेव्हा हे घडलं तेव्हा सगळ्यात आधी तुम्हीच होता की तिथं. तर त्या काकू म्हणाल्या, आम्ही गेलो तेव्हा तिचा मृतदेह बाहेर काढला होता बाथरूममधून, नि आत ओढणी लोंबकळत होती पंख्याला. बघ आता खरं काय आणि खोटं काय त्यावरच्याला माहिती. काय माहिती, या घरच्यांनीच तिला मारून अटकवली असेल. त्या काकूंचं हे उत्तर ऐकून मी अगदी शॉक झालोय. त्या असं कसं म्हणू शकतात. त्या राजूला चांगलं ओळखतात. तेव्हापासून या सगळ्या प्रकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन अगदी बदलला माझा. कारण नक्की काय झालं, चूक कुणाची हे कोणालाच माहिती नव्हतं. पण एक गोष्ट विचार करण्यासारखी होती. आणि राजू ही गोष्ट आपल्या सेल्फ डिफेन्समध्ये बोलू शकत होता. ती ही की जर मला रीनाचा जीवच घ्यायचा असता तर मग मी तिला डिलिव्हरीसाठी एका मोठ्या खाजगी दवाखान्यात नेलंच नसतं, नि वारेमाप पैसा खर्च देखील केला नसता. जर त्याच्या बायकोवर प्रेम नसतंच तर त्याने तिचा एवढा विचार देखील केला नसता. ना की काळजी. म्हणला असता, होऊ दे, कशी व्हायची तशी बाळंतीण. पण नाही, त्याने त्याचं कर्तव्य अगदी काटेकोरपणे पाळलं. अर्थात त्याचं फळ त्याला चांगलं नाही मिळालं. पण रीनाच्या माहेरच्यांनी याचा थोडा तरी विचार करायला हवा होता. आणि राजू, त्याने का ही गोष्ट कोणाला सांगितली नाही मग? तो हे बोलू शकत नव्हता, स्वतःची बाजू मांडू शकत होता. पण त्याने हे का नाही केलंय, हा सगळ्यात मोठा प्रश्न माझ्यासाठी.
त्याचं मला एक वाक्य आठवतं आहे. जेव्हा रीनाचा मृतदेह घरी घेऊन आला तेव्हा म्हणला, सगळं संपलं आता. कदाचित यामुळेच त्याला वाटत नसेल की स्वतःला वाचवावं. तसंही तो गरीब बिचारा, कोणाला उलटं उत्तरही न देणारा, एवढं मोठं संकट कोसळल्यावर कोलमडून जाणारच ना. एवढे दिवस कशाची खबर नाही लागली. पण रीना गेल्यावर 2-4 दिवसांनी रस्त्यावर पुन्हा गोंधळ ऐकू आला. म्हणून मी बाहेर येऊन बघते तर काय, पोलिसांची त्यांच्यागतच रुबाबदार पिवळ्या रंगाची दुचाकी बाहेर उभी होती. रीनाची आई पळत पळतच राजूच्या घरात शिरली. हातात कसला तरी कागद होता. तिच्या घरच्या बाहेरच्या पायरीवर 2 बायका बसल्या होत्या. थोडा वेळ थांबून बघावं म्हटलं तर 2-3 माणसे एक एक सामान घेऊन चालले होते. काही बॉक्सवरचे तर गिफ्ट पॅकिंगचे चमकदार रंगीबेरंगी कागद पण अजून उतरले नव्हते. पण राजू रीनाचा संसार मात्र मोडला होता, कायमचा. अगदी पलंगापासून ते वाटी चमच्यापर्यंत सगळं काही रीनाचं लग्नात दिलेलं होतं नव्हतं ते सामान तिच्या माहेरचे येऊन घेऊन गेले. ते निर्जीव सामान तर घेऊन गेले, पण तो सजीव छोटासा जीव जो त्याच्याच मुलीच्या पोटचा गोळा होता, त्याचंही रक्ताचं नातं होतंच की त्या बाळाबरोबर त्या पायरीवर बसलेल्या दोघींनी इन फक्त 5 मिनिटांच घेतलं असेल हातात, नि त्या भाडेकरूबाईच्या हातात देऊन निघून पण गेले. इतका स्वार्थीपणा का? कशासाठी? सगळं इथंच तर ठेवून जायचं आहे. प्रेम, माया, आपुलकी हीच काय मागे राहिली? 2 पोलीस राजूला गाडीवर घेऊन आले होते. मी नाही बघू शकले त्याला, पण ज्यांनी त्याला बघितलं त्यांना विचारलं की ठीक होता का राजू? उत्तर आलं नाही, खूप अशक्त, शांत वाटत होता. कुणाची चूक होती यात? रीनाची, जिने एक चुकीचा निर्णय घेऊन 2 कुटुंब आणि ते नुकतंच जन्मलेलं तानुलं नि तिचा जोडीदार या सर्वांचं जीवन उद्ध्वस्त केलं. की ते बाळ ज्याने रीनाच्या पोटी जन्म घेतला, ज्याला अजून स्वतःचं अस्तित्व देखील उमगलं नव्हतं. की तो नवरा ज्याने आपला कामधंदा सोडून बायको पोरीची सेवा केली. एक मात्र आहे या सगळ्यात, एक स्त्री जी आपला संसार देखील पूर्ण करू शकली नाही, अर्ध्यात सोडून गेली. एक तरुण जो एवढं सगळं करूनही अपयशी न केलेल्या गुन्ह्याचा गुन्हेगार ठरला. आणि ते छोटं चिमुकलं, ज्याला जन्मभर ना आईची माया, प्रेमाची ऊब, ना अंगावरचा पाना, सगळ्याला पोरकं झालं ते बाळ. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.